नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा। राखी पौर्णिमेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। राखी पौर्णिमेबरोबर माझ्या भाचीचा बड्डेसुद्धा आहे, तो सुद्धा आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत। तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की पाहत राहा। ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता आपण राखी पौर्णिमा साजरी करणार आहोत। राखी बांधण्यासाठी भाची माझी एक रांगोळी काढत आहे, साधी आपली स्वस्तिकच काढत आहे। बघा मला दाखवतोय, तिने एक सिंपल आणि साधी स्वस्तिक काढलेली आहे। गोवाला आता आरती, चल इकडे बघ रे जरा तू। आरती करून झाली आता आणि ती कपाळाला टिळा लावत आहे। हा सोडचं जाऊ दे। राखी बांधून झाल्यानंतर भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं असतंय म्हणून त्याने स्नॅकर्स आणलेले आहेत। आता छोटी बहीण सुद्धा त्याला ओवाळत आहे आणि राखी बांधत आहे। तिच्यासाठी सुद्धा त्यांनी गिफ्ट आणलेलं आहे। गिफ्ट पाहून तिला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ती दुसऱ्या भावाला सुद्धा राखी बांधत आहे। रक्षाबंधनचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। सर्वांना खूप आनंद आहे की आज रक्षाबंधन आहे। आत्ता भावांची सर्वात मोठी बहीण त्यांना राखी बांधण्यासाठी आलेली आहे आणि तिने अक्षवंत केलेला आहे। ही सर्वांची लाडकी आहे, कारण ही आमच्या घरामध्ये सर्वात पहिली जन्माला आलेली आहे। ती एक एक करून सर्व भावांना ओवाळत आहे आणि राखी बांधत आहे। भाऊ सुद्धा अति आनंदाने राखी बांधून घेत आहेत आणि आपण आणलेले गिफ्ट त्या बहिणीला देत आहेत। सर्व भावांनी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट आणलेले आहेत। छोट्या मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालेला आहे, आता मोठ्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे। आता माझी बहीण मला राखी बांधण्यासाठी आलेली आहे। आता ती मला ओवाळून राखी बांधत आहे। थोडंसं तिने गोडसुद्धा खायला घातलेलं आहे। आता दुसरी छोटी बहीण आलेली माझी, तिने सुद्धा राखी बांधलेली आहे। एक एक करून सर्व बहिणींनी मला राख्या बांधल्या, मला खूप आनंद झालेला आहे। आता बहिणी पण एक एक करून सर्व भावांना राख्या बांधत आहेत। हा छोटा भाऊ, त्याला सुद्धा राखी बांधलेली आहे। छोट्या बहिणींनी, मोठ्या बहिणींनी अशा सर्वांनी राख्या बांधून घेतलेल्या आहेत। राखी बांधल्यानंतर काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून तो पैसे देतो। पाहू शकता जवळजवळ रक्षाबंधनचा सर्व कार्यक्रम आता भाऊ बहिणींचा संपत आला आहे, मला असं वाटतंय। आता माझी भाची आणि माझी मुलं कुठे आहेत बघतोय मी। आता या इकडे बसले बांधतात। हे काय बघता, भांड्या बघता। काच 9 ऑगस्ट क्रांती दिन, काय झालं, काय काय झालं? काय नाही, ते भाषणात झाली फक्त आमचे डोके खाणारी भाषण। आम्ही तिथे एक भाषण ऐकून आणि पॅन्टला चकली मग काय राखी वगैरे बांधली का नाही? हो झाली बाजू अरे दिव्य नाही बांधली तू? हा सोना राखी नाही बांधली तू? बांधून घे, बांधून। हा तू शाळेत गेला होता, बरोबर, तो शाळेत गेला होता म्हणून त्याला राखी नाही बांधली। चल दीदी त्याला राखी बांधून घ्या। चल तू घ्यायची राखी बांधून, चला मग। साईची ताई पण आले राखी बांधण्यासाठी, तिने मला ओवाळलंय आणि अक्षवंत केलं आणि राखी बांधलेली आहे।
तिने पण मला गोड खायला घातलं आहे. आज खूप गोड खायला झालेलं आहे. आता माझ्या दुसऱ्या छोट्या भावाला बांधण्यासाठी बहिणीची गर्दी झाली आहे. एक एक करून सर्वांनी त्याला सुद्धा राखी बांधलेले आहेत. त्याच्या मांडीवर दोघेजणी बसल्यात, त्याच्या मुली आहेत त्या दोघीजणी. आता इकडे सुद्धा राखी बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता राखी बांधण्याचा कार्यक्रम जवळजवळ संपलाय असं मी जाहीर करतो. चला मग आता बाद झालं. 12:15 वाजत आलेत. मी बघतोय जेवणाची तयारी कुठपर्यंत आहे. माझी ताई राखी बांधायला आली आहे, परंतु ती थोडी आजारी आहे म्हणून ती जरा आराम करते. व ताईला ताप आलाय का? ताईच्या अंगात थोडा ताप आहे. ताई तू आराम कर. बघूया किचन मध्ये जातोय आणि बघतोय तयारी कुठपर्यंत आहे. अरे किचन मध्ये तर कोणीच नाहीये, कोणत्याच प्रकारची तयारी सुद्धा नाहीये. मला वाटतंय आज चुलीवरचं जेवण खायला मिळणार आहे. बघूया, मी चुलीच्या रूम मध्ये जातोय, तिकडे काय तयारी आहे का पाहतोय. अरे हा, इकडे आज वाटतंय नवीन चुलीचं जेवण खायला मिळणार आहे. ही बघा, मला वाटतं आज मिक्स भाजी, वरण, भात खायला मिळणार आहे. भाजी कापून झालेली आहे, भाजी शिजवायची बाकी राहिली. तुम्हाला सुद्धा चुलीवरचं जेवण आवडत असेल, कारण चुलीच्या जेवणाला खूप चांगली चव असते. इकडे बघ, ताईच्या छोट्या मुलाचा बर्थडे आहे. इकडे बघ मला, छोटासा केक पण आणलेला आहे. बर्थडे साठी सर्व मंडळ सुद्धा आले बघा. केक पाहून सर्व लहान मुलांना आनंद झालेला आहे. आणि एकीकडे त्याला ओवाळण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि गिफ्ट देण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. त्याला सर्वजण ओवाळतात आणि आपण आणलेला गिफ्ट देतात बघा. तो सुद्धा खूप खुश आहे. आता एक एक करून सर्वांनी ओवाळून झालेलं आहे मला वाटतंय. चला मग आता केक कापून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर टू, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडेचा केक वाटून झालेला आहे. सर्व मुलांना आता बर्थडेचा केक खाण्यासाठी दिला आहे. तुम्हाला नको का? तुम्ही काय उपवास आहे? सर्व मुलं केक खातात. तो काय केक खातोय का? बर्थडेचा, तुझ्या बर्थडेचा केक खातोय? हा, हे तू एकटाच खातो का? आता माझ्या छोट्या भाच्याचा बर्थडे झालेला आहे बघा तुम्ही. तो खूप आनंदामध्ये आहे. आता तो नेरळला चाललेला आहे. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगचा सुद्धा इथेच एंड करतोय. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय कर बेटा. बाय कर, बाय.